ज्या हातांनी अख्ख्या जगाची भूक भागवली त्या हातांनीच स्वतःच्या आयुष्याची दोरी कापावी हे ऐकून काळजाला चटका बसला। मराठवाड्यात गेल्या 6 महिन्यात 465 कास्तकारांनी या मातीचा आणि या जगाचा निरोप घेतलाय। ही केवळ आकडेवारी नाही तर आपल्या हतबलतेची अधिकृत नोंद आहे। प्रत्येक मृत्यू मागे उद्ध्वस्त झालेलं एक घर आणि प्रत्येक आकडेवारी मागे एक उद्ध्वस्त झालेलं स्वप्न आहे। जेव्हा आपण या दुर्दैवी घटनांकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहतो त्यावेळी काही प्रमुख आव्हाने माझ्या डोळ्यासमोर येतात। मराठवाड्यातील 85% जमीन ही कोरडवाहू असल्याने त्यावर पावसाची अनिश्चितता हे पीक नुकसानीचे सर्वात मोठे मूळ कारण आहे। NBSS LUPच्या सर्वेक्षण अहवालानुसार आपल्या जमिनीचा कस संपत चाललाय। त्यातच शेतकऱ्यांनी वारंवार घेतलेली एक पीक पद्धती, उदाहरणार्थ शेतकरी आत्महत्येचा यवतमाळ सारख्या जिल्ह्यामध्ये हे एक प्रमुख कारण होतं। स्वामीनाथन आयोगाने सांगितलं होतं कष्टाला दाम आणि पिकाला हमी हवी, पण या तांत्रिक गोष्टींबरोबरच आपल्या बळीराजाला आदर आणि मानसिक साथ हवी आहे। कर्जबाजारीपणा, व्यसनाधीनता आणि निसर्गाची अनिश्चितता हे मानसिक तणावाचे मूळ आहे आणि हे आपण समजून घेतले पाहिजे। बात एक दिन में नहीं बनती लेकिन एक दिन जरूर बनती है। त्यामुळे काही ठोस बदल घडवण्यासाठी आपल्याला या काही गोष्टींचा विचार करावा लागेल। त्यातली पहिली गोष्ट म्हणजे डिसिजन सपोर्ट सिस्टीम आणि डिजिटल सॉइल मॅपिंग सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल। यामुळे जमिनीनुसार योग्य पीक पद्धतीचा अवलंब करता येईल। दुसरी गोष्ट म्हणजे एकात्मिक शेती पद्धती। केवळ एका पिकावर विसंबून न राहता शेतीपूरक जोडधंद्यांचाही वापर करावा। तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जलसंधारण आणि मृदा संवर्धन, जी आपली खरी संपत्ती आहे। त्यामुळे मित्रांनो, खचून जाऊ नका। आमच्यासारखी सुपीक डोक्याची तरुणाई, आपली ही माती, तुमची जिद्द आणि विज्ञानाची साथ आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे। आत्महत्या हा उपाय नाही, फक्त गरज आहे ती सुयोग्य नियोजनाची आणि संयमाची। या मातीनं आपल्या सर्वांना जपलंय, आता तिला जपायची जबाबदारी आपली आहे। ती पुन्हा सोनं पिकवेल। तुम्ही सोनं आहात आणि सोन्याचा भाव कधीच कमी होत नसतो। आजपासून आपण एक नवीन सुरुवात करूया। महाराष्ट्राचा सुवर्ण काळ आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून एक ना एक दिवस नक्कीच जन्माला येईल। तोवर आपण या आसमानी आणि सुलतानी संकटांशी लढत राहूयात आणि एक दिवस नक्की जिंकूया। या महाराष्ट्रात पुन्हा एकदा इडापिडा टळू दे आणि बळीचं राज्य येऊ दे, एवढीच माफक अपेक्षा। धन्यवाद।